रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा उमेदवाराचा तिढा अद्यापही कायम आहे। लोकसभेचा उमेदवार ठरत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे। भाजप रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये धक्कातंत्राचा वापर करण्याची शक्यता वर्तवली जाते। शिंदे गट आणि भाजपकडून मतदारसंघावर दावा सांगितला गेलाय। नारायण राणे आणि किरण सामंतांपैकी माळ कोणाच्या गळ्यामध्ये पडणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कोण यावरनं सध्या राजकीय शिमगा या ठिकाणी रंगलेला पाहायला मिळतो आहे। कोकणात सर्वात प्रतिष्ठेची अशी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची ही निवडणूक आणि सध्या या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार कोण असणार या संदर्भात सध्या राजकीय चर्चा या ठिकाणी रंगलेली पाहायला मिळते आहे। मशाली विरोधात धनुष्यबाण की कमळ अशा स्वरूपाची चर्चा सध्या कोकणातल्या नाक्यानाक्यावर या ठिकाणी रंगलेली पाहायला मिळते आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरनं सध्या चर्चा पे चर्चा या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जो आहे तो ठरत नसल्यामुळे सध्या महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल असलेली पाहायला मिळते। भाजप या मतदारसंघातून धक्कातंत्राचा वापर करण्याची शक्यता या ठिकाणी सूत्रांकडून या ठिकाणी वर्तवण्यात येते आहे। शिवसेना आणि भाजपकडून या मतदारसंघावर लोकसभेच्या उमेदवारीसाठी दावा या ठिकाणी कायम असलेला पाहायला मिळतो आहे। उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत तर भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची नावं जी आहेत ती आघाडीवरती असलेली पाहायला मिळत आहेत। मात्र मशालीच्या विरोधात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून धनुष्यबाण की कमळ या संदर्भातील चर्चा सध्या रंगलेली पाहायला मिळते आहे। या मतदारसंघातून उमेदवार कोण द्यायचा याचा सध्या जो निर्णय आहे तो दिल्लीतल्या हायकमांडकडे गेलेला पाहायला मिळतोय आणि त्याच अनुषंगानं या संदर्भातला निर्णय हा लवकरात लवकर होण्याची अपेक्षा सूत्रांकडून या ठिकाणी वर्तवण्यात येते आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी।